यामधील 18वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 17, 18वा श्लोक. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलम् अध्रुवम्. अर्थ, सत्कार, मान आणि पूजा भावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य, कधी कधी लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूजा मान सन्मान सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते. रजोगुणी व्यक्ती आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची, धनार्पण करून घेण्याची आणि आपले पाय धुवून घेण्याची व्यवस्था करतात. तपाचे आचरण करून अशा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात त्या राजस समजल्या जातात. त्यांची फळे क्षणिक असून ती काही काळापुरतीच टिकून राहतात. ती खचितच स्थायी नसतात. तर आपण पाहू शकतो की या अध्यायामध्ये भगवंत 3 गुणांद्वारे कशा पद्धतीने आपलं म्हणजे सर्वच ठिकाणी या 3 गुणांचा प्रभाव कसा असतो आणि त्यासाठी आपण रजोगुण तमोगुण या गोष्टीच्या पद्धतीने टाळल्या पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करताना आढळतात. तर आता इथे भगवंत आपल्याला तप हा कशा पद्धतीने असला पाहिजे आणि कशा पद्धतीने असला पाहिजे तर याबद्दल इथं मार्ग. तर कुठलाही आपण जेव्हा तप म्हणतो तर म्हणजे ज्याला आपण ऑस्टेरिटी म्हणतो तर त्याचा मूळ उद्देश काय आहे तर आपल्यामध्ये जे काही इच्छा आहे की ज्या देहात्म बुद्धीच्या स्तरावरती आहे आणि त्याचं केंद्र आपण स्वतः आहोत आणि त्या केंद्राभूत इच्छा असतात ज्याला आपण भौतिक इच्छा म्हणतो. तर या भौतिक इच्छा आपण कमी करणं आणि आपली एकाग्रता श्रीकृष्णांच्या सेवेत एकाग्र करणं अशी जी कुठलीही क्रिया असते तर ती त्याला म्हणायचं तप. आणि जर आपण आपली इच्छा ही भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करण्याची इच्छा व्यक्त करण्याच्या उद्देशाने जर आपण तपश्चर्या केली तर ती तपश्चर्या आपल्याला शुद्ध करते. तर आता तपश्चर्या आपल्याला उदाहरण भागवतम मध्ये किंवा आपल्या रामायण महाभारत ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर उदाहरणं मिळतील की कित्येक लोकांनी तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे सत्ययुगामध्ये जेव्हा लाखो वर्षांचं आयुष्य असायचं तर तेव्हा त्या प्रमाणामध्ये म्हणजे 40-40, 50-50 हजार वर्ष अशा पद्धतीने लोक त्यावेळेसच्या लोकांनी तपश्चर्या केलेली आहे. त्याच्यानंतर जसजसा एक एक युग आणि त्यामधलं आपल्या मनुष्याचं आयुष्मान जसं जसं कमी होत गेलं तस तसं
हा तपश्चर्येचा कालावधी त्या त्या युगानुसार हा बदलत गेला. तर कुठल्याही तपश्चर्येचं जेव्हा आपण एक कुठलाही हेतू ठेवून जेव्हा आपण तपश्चर्या करतो तर ती झाली सकाम तपश्चर्या. आणि ती तपश्चर्या ही जर आपल्या हेतू किंवा स्वार्थी हेतूभोवती जर ती फिरत असेल तर ती झाली राजस तपश्चर्या. तर इथं भगवंतांनी राजस तपश्चर्या काय सांगितले की ज्या तपश्चर्येद्वारे आपल्याला सत्कार, मान आणि पूजा व्हावी हे जेव्हा आपले उद्देश असतात तर तेव्हा ती तो तप जो आहे तो राजसिक तप आहे. तर याचं आपण उदाहरण पाहू शकतो की आता बरेच जे असुर आहेत तर त्यांनी पण कितीतरी म्हणजे हिरण्यकश्यपूचं उदाहरण जर आपण पाहिलं तर काही न खाता पिता कित्येक हजारो वर्ष त्या एका पायावर उभं राहणं आणि अगदी म्हणजे त्यांचं शरीर हे पूर्णपणे म्हणजे अगदी फक्त हाडं दिसतं. आपण म्हणतो ना की हाडांचा सापळा फक्त दिसतोय तर तेवढ्या अवस्थेपर्यंत त्या गोष्टी इथपर्यंत त्यांनी तप केलेला. आणि नंतर त्याचं हेतू म्हणजे जेव्हा भगवंत प्रसन्न झाले तर तेव्हा त्यांनी मागून मागून काय मागितलं तर मला कशा प्रकारे मृत्यू नकोय, अमरत्वाचं अमरत्व हा त्यांचा मुख्य उद्देश होता. परंतु ब्रह्माजी जेव्हा म्हणाले की ही गोष्ट मला देखील शक्य नाहीये कारण मी देखील अमर नाहीये त्यामुळे ती जी गोष्ट माझ्याकडेच नाहीये ती मी तुला कशी काय बरं प्रदान करू शकतो. आणि म्हणून मग त्यांनी त्या सगळ्या अटी टाकल्या आणि त्यांना असं वाटलं की मी आता अमर झालो म्हणून. आणि स्वतःच्या बुद्धीवरती त्यांना थोडस म्हणजे असा अहंकार म्हणू शकतो की अरे वा मी किती छान पद्धतीने ब्रह्माजींकडून हे वदवून घेतली आणि आता मी अमर झालो. आणि त्या भ्रमामध्ये त्यांनी अनेक असुरी कृत्य त्यांनी केलेली आपण पाहू शकतो. तेच उदाहरण रावणाच्या बाबतीत देखील म्हणजे रावणाला देखील अमरत्व किंवा एक आपण म्हणतो ना की त्रैलोक्याचा स्वामी होण्याची इच्छा तर अशा पद्धतीची एक इच्छा त्यांच्या पण मनामध्ये होती. आणि अमरत्व हे कशा पद्धतीने तर सेम हिरण्यकशिपू सारखं देखील त्यांनी कशा पद्धतीने मागितलं की मला ह्यांच्यापासून म्हणजे आपल्यापेक्षा जे उच्च स्तरावरती आहे त्यांच्यापासून मला कुठलंही भय असता कामा नये अशा पद्धतीने त्यांनी वरदान मागितले. आणि त्यांनी मागताना फक्त 2 गोष्टींचा उल्लेख केला नाही तो म्हणजे मानव जाती आणि कुठलाही प्राणी. कारण त्या 2 जीवात्माच्या योनींना रावण हा हीन दर्जाचा समजत होता आणि त्यामुळं त्यांच्यापासून मला कसलंच भय राहणार नाही ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. आणि म्हणून केवळ त्यांनी कुठल्याही मनुष्य किंवा प्राण्याचा उल्लेख त्यांच्या वरदानामध्ये केला नाही. आणि त्यांना असं वाटलं की मी आता अमर झालो. आणि त्या भ्रमामध्ये त्यांनी अनेक आसुरी कृत्य किंवा इतरांना छळ करण्याची सगळं छळ करण्याचा त्यांनी कृती केली. तर भगवंत इतके म्हणजे आपण म्हणतो ना की भगवंतांच्या लीला आपण अशा आपल्या अनाकलनीय म्हणजे या दोघांनी देखील त्यांच्या बुद्धीनुसार वरदान मागितलं आणि केवळ जिथं ते लूपहोल्स म्हणतो ना आपण की जिथं ते चुकले किंवा ज्या गोष्टींना ते क्षुल्लक मांडलं त्यांनी तर त्या गोष्टींना पकडून भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. त्या भगवंतांनी श्रीरामांच्या रूपामध्ये रावणाचा वध केला. तर अशा पद्धतीने भगवंत हे कुठल्या प्रकारे कशा म्हणजे काय पद्धतीने लीला करतील तर त्यांच्या बुद्धीपर्यंत किंवा त्यांच्या लीलांचं किंवा आपण इमॅजिनच करू शकत नाही. आपल्याला फक्त आपल्या बुद्धीवरती ठाम विश्वास असतो जसा रावण आणि हिरण्यकश्यपूला आहे आणि आपण त्या भ्रमात असतो की अरे ही गोष्ट आता माझ्या हातातली आहे
परंतु भगवंत असं काही त्या परिस्थितीला अशा पद्धतीने फिरवतात की आपण हतबल होऊ शकतो. तर आता हे झालं असुरांचं उदाहरण. आता भक्तांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहितीये की ध्रुव महाराजांचं आपण उदाहरण पाहू शकतो की जेव्हा ध्रुव महाराज लहान ध्रुव बाळ असताना जेव्हा त्यांचा अपमान होतो आपल्या पित्यांद्वारे, तर तेव्हा त्या रागाच्या भरात ते आपल्या मातेकडे जातात आणि सुनीती माता ही त्यांना योग्य मार्गदर्शन करते आणि ते काय म्हणतात की मला माझ्या वडिलांपेक्षा पण जास्त अशी संपत्ती हवी आहे, असं मोठं राज्य हवंय, ही त्यांची इच्छा असते. आणि ती इच्छा कोण बरं पूर्ण करेल? म्हणून मग सुनीती म्हणतात की मला हे माहिती आहे की खूप मोठमोठे ऋषी हे श्रीकृष्णांचा विष्णूंचा आश्रय घेतात, तर तू त्यांचा आश्रय घेऊ शकतोस आणि तेच केवळ तुझी ही इच्छा पूर्ण करतील. मग ते कुठं भेटतील बरं? तर जंगलामध्ये. मग तो 5 वर्षाचा बालक अगदी दृढ निश्चयाने, खूप म्हणजे आपल्याला आपण देखील करणार नाही अशा पद्धतीने पानं खाऊन पुन्हा नुसता श्वास घेऊन अशा पद्धतीने त्यांनी तपश्चर्या केली. आणि जेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाचा श्वास रोखला गेला तेव्हा मात्र विष्णू विष्णू जे परमात्मा रूपामध्ये उपस्थित असतात, तर ते परमात्मा रूपी विष्णू त्यांच्या समोर प्रकट झाले. आणि त्यांना पाहिल्यानंतर ध्रुव महाराजांना म्हणजे त्या छोट्या ध्रुवाला 5 वर्षाच्या ध्रुवाला कळलंच नाही, कारण तो कधी शाळेमध्ये गेलेला नाहीये, तर त्याला माहिती नव्हतं की आपण काय पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. मग विष्णूंनी त्यांचं जेव्हा शंख त्यांच्या मस्तकावर ठेवला तेव्हा ते इतके सुंदर प्रार्थना त्यांनी विष्णूंच्या स्तुती प्रित्यर्थ गायला सुरुवात केली. आणि नंतर ते म्हणाले की खर तर मी माझ्या वडिलांच्या किंवा सगळ्यांच्या आजोबांच्या त्यांच्यापेक्षा पण मला खूप मोठं राज्य हवं, अशा सकाम भावनेनी मी खरं तर ही तपश्चर्या केली. परंतु आता मला लक्षात येते की मी केवळ काचीच्या तुकड्यांची मागणी करत होते. तर विष्णूंनी म्हणजे ते अप्रकट झाले आणि ते म्हणजे त्यांनी काय केलं की ही जी त्या बालकाच्या मनामधली इच्छा आहे ती पूर्ण केली. आणि त्या इच्छापूर्ती म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या इच्छा काय करू शकतात, तर ध्रुव महाराजांना 36,000 वर्ष जवळजवळ त्यांनी एक खूप छान पद्धतीने राज्य केलं. म्हणजे अकिंचन गोचर या भावामध्ये राज्य केलं की मी केवळ भगवंतांचा एक प्रतिनिधी आहे आणि या प्रजेची काळजी घेणं हे यासाठी मी एक भगवंतांचा प्रतिनिधी म्हणून एक केवळ साधन स्वरूपामध्ये इथं उपस्थित आहे. आणि या भावनेमध्ये भगवंतांचं स्मरण करत त्यांनी एवढे वर्ष त्यांनी राज्य केलं. आता आपल्याला जर ही कथा ऐकली तर आपल्याला असं वाटतं की वा, तपश्चर्येचं किती मोठं फळ खरं तर ध्रुव महाराजांना मिळालं. परंतु ध्रुव महाराज जेव्हा विष्णूंना भेटले तेव्हा त्यांनी काय म्हटलं की मी तर काचेच्या तुकड्यांची मागणी करत होतो. आणि त्यांच्यासाठी ध्रुव महाराजांसाठी हे एवढ्या कालावधीमध्ये राज्य करणं म्हणजे खरं तर श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष संगापासून तो एक मोठा विरह होता. त्यामुळं त्या दृष्टीने ध्रुव महाराजांसाठी ज्या इच्छेला घेऊन त्यांनी ही तपश्चर्या केली, ती इच्छा ही माझ्यामध्ये का बरं अशी इच्छा होती, तर याच्याविषयी त्यांना थोडस एक आपण म्हणतो ना की उगाच मी ती इच्छा केली असं वाटायचं. आणि त्यासाठी त्यांना एवढे वर्ष खरं तर भगवंतांपासनं दूर राहावं लागलं. आणि जेव्हा त्यांचं पूर्ण शुद्धीकरण झालं म्हणजे काय की या सकाम ज्या इच्छा आहेत की आपल्याला का बरं भक्ती करायची, की आपल्याला का बरं भगवंतांचं नामस्मरण करायचंय किंवा त्यांच्या प्रती तपश्चर्या करायची, तर या हेतूंचं जेव्हा शुद्धीकरण होतं तर त्याला म्हणायचं आपण हृदयाचं शुद्धीकरण झालं. तर हे जेव्हा पूर्णपणे शुद्धीकरण झालं तेव्हा मग त्यांना खऱ्या अर्थानं आध्यात्मिक प्रेमाची
प्राप्ती झाली. तर अशाच पद्धतीने आदिती आणि कश्यप मुनी यांच्यामधला पण संवाद श्रीमद भागवतम मध्ये येतो. तर जेव्हा आदितीचे पुत्र म्हणजे सगळे देवतागण, तर या देवतांवरती जेव्हा कुठल्याही स्वरूपाचा हल्ला होतो, तर तेव्हा एक आई म्हणून त्यांना नेहमीच दुःख व्हायचं. तर यावेळेस आता बली महाराजांकडून जेव्हा या देवतांना धोका आहे हे त्यांच्या लक्षात येतं, तेव्हा त्या काश्यप मुनींकडे जात म्हणजे आपल्या पतींकडे जातात. आणि तेव्हा काश्यप मुनी म्हणतात, खर तर कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंतांचा आश्रय घेणं हे महत्वाचे, कारण तीच भक्ती आहे. आणि आपण एखादं म्हणजे आपण कुठली इच्छा काय करू शकतो की नाही, ह्याच्यासाठी बली महाराजां म्हणजे कुठलंही एखादं सोल्युशन आपण आपल्या बुद्धीनुसार देऊ शकतो ना, की ह्यांच्यापासून रक्षण करा किंवा अशा पद्धतीने. परंतु इथं काश्यप मुनी काय सांगतायत की आपण आपल्या बुद्धीनुसार कुठल्याही अडचणीचं किंवा कुठल्याही समस्येचं निराकरण व्हावं या पद्धतीचं आपलं कधीच प्रयोजन असता कामा नये. तर कुठल्याही अतिशय वाईट देखील परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर भगवंतांचा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि आपण अशा पद्धतीने आपला हेतू किंवा आपली भावना असली पाहिजे की हे भगवंता, तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर ते करा आणि माझा साधन म्हणून त्याच्यामध्ये उपयोग करा. तर अशा पद्धतीने भगवंतांचा आश्रय घेणं महत्वाचं असतं. असं कश्यप बऱ्याचदा असं असतं की जेव्हा आपण एका छोट्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी भगवंतांना किंवा कुठलीही तपश्चर्या करतो किंवा कुठल्याही देवतेचा धावा करतो, तर तेव्हा आपल्याला आपल्या पद्धतीने त्या समस्येचं निराकरण व्हावं ही अपेक्षा असते. आणि बऱ्याचदा असं होतं की ज्या पद्धतीने त्या समस्येचं निराकरण होतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे, हे जे समस्येचं निराकरण झालंय, तर तेच इतकं कठीण आहे की त्यापेक्षा जो आधीची समस्या होती तीच खूप छान होती. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पीठ नको पण कुत्र आवर, म्हणून भीक नको पण कुत्र आवर. तर अशा पद्धतीने सोल्युशन नको म्हणजे प्रॉब्लेम परवडला, पण अशा पद्धतीचं काहीतरी त्याचं सोल्युशन नको. तर अशी अवस्था जेव्हा आपण आपल्या हिशोबाने कुठल्याही गोष्टीचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असते. तर म्हणून जेव्हा आपण तपश्चर्या करतो आणि त्याचा आपला हेतू काय असतो की मला खूप मोठा आपला सत्कार व्हावा, किंवा खूप आपल्याला मोठा मान सन्मान मिळावा, आपलं पेपरमध्ये नाव यायला पाहिजे, विविध चॅनल्स आहेत तर त्याच्यावरती आपले सतत आपल्या बातम्या हव्यात, किंवा आपली पूजा व्हावी. म्हणजे आपण म्हणतो ना की यांचं दर्शन या दिवशी घडणार आहे, तर अशा पद्धतीने मोठमोठे फलक लागावेत. तर अशा जेव्हा आपल्या इच्छा असतात, तर त्या काय आहेत की आपल्या केवळ देहात्म बुद्धीच्या स्तरावरती आहेत आणि त्यांची मर्यादा ही आपलं शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार इथपर्यंत मर्यादित आहे. आणि म्हणून इथपर्यंत जेव्हा या मर्यादा येतात, तर तेव्हा त्या सगळ्या काय म्हणतात, त्याला काय म्हणायचं की त्या राजसिक आहे, मोड ऑफ पॅशन मध्ये आहे. आणि त्या भौतिक स्वरूपात पर्यंतच मर्यादित असल्यामुळं हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत या तपाचं जे फळ आहे ते देखील तिथपर्यंतच मर्यादित आहे. म्हणून ज्या गोष्टी अस्थिर आहेत, हे भौतिक शरीरच स्थिर नाहीये, जे क्षणोक्षणी बदलते, तर या तपांची फळं ही देखील कशी काय बरं स्थिर असू शकतात. त्यामुळं यातून मिळालेली जी सगळी फळं आहेत ती देखील क्षणिक किंवा अस्थिर असतात. तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे संन्यासी असतील, तर संन्यासी असतील तर खूप मोठं नावलौकिक किंवा मानसन्मान
त्या व्यक्तीला मिळतो. तर अशा पद्धतीची आपली धारणा असते की केवळ आपण बाह्य अपिअरन्स वरून एखाद्या व्यक्तीचं स्थान हे आपण ठरवत असतो. परंतु श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपण हे समजू शकतो की श्रीकृष्ण म्हणजे भगवंतांना खऱ्या अर्थानं काय अपेक्षित आहे. जेव्हा श्रीवास ठाकूर अंगणामध्ये भगवंतांनी काय ठरवलेलं असतं की आपण कुठलाही क्षण वाया घालवू नये आणि सतत आपण हरिनाम संकीर्तन केलं पाहिजे. मग आपण रात्रीचा देखील दिवस केला पाहिजे आणि रात्रीचं त्यांनी हरिनाम संकीर्तन, नृत्य, डान्सिंग कीर्तन असं सुरू केलं. आणि त्या डान्सिंग कीर्तन मध्ये केवळ म्हणजे त्यांचे जे नित्य पार्षद किंवा जवळचे पार्षद आहेत तर त्यांनाच केवळ प्रवेश असायचा. मग एक जे ब्राह्मण आहेत तर एक ब्राह्मण त्यांना भगवंतांचं नृत्य करण्याची खूप दृढ असं खूप छान काय म्हणतो तीव्र इच्छा असते. तर ते प्रयत्न करतात की कशा पद्धतीने मला महाप्रभूंचं कीर्तन, डान्सिंग कीर्तन पाहायला मिळेल. तर त्यासाठी परंतु महाप्रभूंचं काय असतं की इथे ज्या लोकांची समज आहे व्यवस्थित की जे या हरिनाम संकीर्तन ही गोष्ट ज्यांना समजेल की काय पद्धतीने तो भाव आहे, तर या ब्राह्मणाचं प्रामाणिकपणा, दृढ निश्चय किंवा तो ब्रह्मचारी होता, खूप मोठी तपश्चर्या करायचा, केवळ फळांवरती दूध पिऊन असा राहायचा. आणि हे पाहून श्रीवास ठाकूर, आपण म्हणतो ना भक्तांना थोडस एक तरुणा भाव जास्त असतो, तर श्रीवास ठाकूर हे यांना त्या ब्राह्मणाप्रती खूप असा करुणाभाव निर्माण झाला. आणि ते म्हणतात की ठीक आहे, तर तू आता आज आहे हे कीर्तन, तर तू थोडस लवकर ये. आणि मग त्यांना लवकर बोलवतात आणि एक अशा ठिकाणी लपवतात की जिथून म्हणजे महाप्रभूंना किंवा कुणाला असं डिस्टर्ब होणार नाही, किंवा ते तिथून महाप्रभूंचं हे नृत्य खूप छान पद्धतीने पाहू शकतील आणि कुणाच्या लक्षात येणार नाही. परंतु आपल्याला माहितीये की महाप्रभू हे आपल्या म्हणजे परमात्मा म्हणून ते आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि त्यांच्यापासून कुठलीच गोष्ट लपलेली नसते. त्यामुळं जेव्हा नृत्य हरिनाम संकीर्तन सुरू होतं आणि खूप छान डान्सिंग कीर्तन चालू असतं, महाप्रभू, पुन्हा नित्यानंद प्रभू, श्रीवास ठाकूर, अद्वैताचार्य खूप छान पद्धतीने तिथे नृत्य चालू असतं आणि मध्येच महाप्रभू थांबतात आणि म्हणतात की मला आज या नृत्य हरिनाम संकीर्तन मध्ये तितकस एक काय म्हणतो उत्साह येत नाही, तर नक्कीच इथे कुणीतरी आता ते ऐकून श्रीवास ठाकूर हे खऱ्या अर्थानं भयभीत होतात. आता एक भक्त भयभीत होतो म्हणजे काय की त्यांना अशी भीती नव्हती की चैतन्य महाप्रभू मला रागवतील किंवा चैतन्य महाप्रभू मला खूप मोठी शिक्षा देतील, तर या गोष्टींचं त्यांना भय नव्हतं. परंतु आपण भगवंतांना त्रास दिला किंवा आपण भगवंतांना संतुष्ट केलं नाही, तर ही जी खंत आहे, तर ही मोठी गोष्ट की भगवंतांची निराशा होणं किंवा भगवंत असंतुष्ट होणं, ही गोष्ट एका भक्तासाठी भीतीदायक असते. म्हणून त्या अर्थानं श्रीवास ठाकूर भयभीत झाले की आपण महाप्रभूंच्या आज्ञेचं पालन केलं नाही आणि त्यांना एक प्रकारे त्रास झाला. आणि मग त्या ब्राह्मणांची ओळख मग श्रीवास ठाकूर कशा पद्धतीने करून देतात की अहो हे काही असं 4 नियमांचं पालन करणारे आहेत, खूप मोठे ब्रह्मचारी आहेत, आजन्म ब्रह्मचारी आहेत, खूप कठोर तपश्चर्या करतात, केवळ फळं आणि दूध पिऊनच ते राहतात आणि त्यांना तुमचं हे कीर्तन पाहण्याची इच्छा होती. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू तेव्हा म्हणतात की कोणी संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे,
म्हणून त्या व्यक्तीला माझ्या लीलेमध्ये प्रवेश आहे असं होत नाही. तर कारण याच्यामध्ये काय असतं की तो अहंकार असतो, की मी एवढी मोठी तपश्चर्या केली म्हणल्यानंतर मला हे आता मिळणार आहे, हे प्राप्त होणार आहे. तर हा एक अहंकार असतो. तर ती अहंकाराची भावना इथं महाप्रभूंना अपेक्षित नाहीये. तर ते म्हणतात की असेल हा ब्रह्मचारी असेल, खूप नैष्ठिक म्हणजे खूप तपश्चर्या केलेली असेल, परंतु जोपर्यंत हा अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीस माझ्या लीलेमध्ये प्रवेश करता येत नाही. या उलट एखादा चांडाळ जरी असला तरी देखील तो माझ्या नामाचा किंवा माझा आश्रय हा कुठल्याही हेतूविना जेव्हा घेतो आणि माझ्याशी मला जेव्हा पूर्ण शरणागत होतो किंवा माझा पूर्णपणे आश्रय घेतो, त्यावेळेस मी त्याला कुठल्याही अटीविना स्वीकारतो. तर ही भगवंतांची भावना आहे. आणि मग जेव्हा तो ब्राह्मण तिथून बाहेर त्याला घालवण्यात आलं, ब्राह्मणाच्या मनामध्ये काय आलं की हेच औषध मला अपेक्षित होतं किंवा हेच औषध माझ्यासाठी योग्य होतं. कारण यामुळं मला जो काही एक अहंकार होता तर तो माझा गळून पडलाय. आणि जरी काही माझी पात्रता नसताना देखील मला काही वेळासाठी का होईना महाप्रभूंचं ते सुंदर नृत्य पाहण्याचा मला कृपा मिळाली. आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेमध्ये तो जेव्हा आला, आणि ती जेव्हा भावना, जसं म्हणलं की परमात्मा रूपामध्ये भगवंत तिथे उपस्थित आहेत, ही जेव्हा भावना त्यांच्या मनामध्ये आली, तेव्हा मग श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी त्यांना परत बोलवलं आणि आपल्या या नृत्य संकीर्तनामध्ये त्यांना पाहण्याची संधी दिली. तर गजेंद्राचं उदाहरण आहे. गजेंद्र तर काय आहेत, एक हत्ती आहेत किंवा हनुमानजी आहेत. तर ते काय आहेत, तर एक वानर आहेत. त्यामुळं भगवंतांचा आश्रय घेणं याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते किंवा एखादं खूप मोठं संन्यासी, ब्रह्मचारी किंवा मानव योनीमध्येच आपण तपश्चर्या करून आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो असं नाही. तर गजेंद्र, हनुमानजी यांच्यासारखे देखील जे हत्ती किंवा वानर या रूपामध्ये आहेत, तर त्यांनी प्रेमपूर्वक भगवंतांची शरणागती जेव्हा घेतली, म्हणजे भगवंतांचा आश्रय जेव्हा आपण आपल्या संपूर्ण म्हणजे देह, मन, वाचा या संपूर्ण भावनेमध्ये जेव्हा आपण भगवंतांची शरणागती घेतो, तेव्हा भगवंत आपल्याला स्वीकारतात. आणि ही शरणागती म्हणजे गजेंद्रच्या बाबतीमध्ये पण आपण पाहू शकतो की जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे कुणीच माझ्या मदतीला आता येऊ शकत नाही, माझा केवळ आश्रय भगवंत आहे, तर त्या अवस्थेमध्ये गजेंद्रनी त्यांची शरणागती घेतलेली आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये देखील अशा काही परिस्थिती येतात की आणि म्हणजे ज्या आपल्याला हेलावून सोडतात, आणि त्या परिस्थिती ही ह्या खऱ्या अर्थानं आपण भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी म्हणून त्या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणजे परीक्षित महाराजांच्या आयुष्यामध्ये पण तेच झालं की खऱ्या अर्थानं म्हणजे संपूर्ण इंद्रिय संयम असणारे असे राजा आहेत ते. तरी देखील त्या दिवशी त्यांना तहानेचा वेग सहन नाही झाला आणि त्यांनी शम्यक ऋषींच्या गळ्यामध्ये ती मृत सर्प हे केला. जेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना शाप दिला, तर तेव्हा ते असं नाही म्हणाले की मी तर राजा आहे, मला कसं काय बरं तू शाप देऊ शकतो, किंवा मी तर भगवंतांचा भक्त आहे आणि त्या भगवंतांचा असा भक्त आहे की ज्या भगवंतांनी मला माझ्या म्हणजे मी गर्भावस्थेमध्ये असताना देखील माझं रक्षण केलेलं आहे, एवढा मोठा मी भक्त आहे असं ते म्हणाले नाहीयेत. आणि तू काय एवढासा मुलगा मला शाप देणार, अशा पद्धतीने त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलेलं नाहीये किंवा या शापाला उशाप मिळावा किंवा असा देखील प्रयत्न केला नाही.
परंतु त्या अवस्थेमध्ये त्यांनी काय केलं तर भगवंतांची श्रीमद भागवतमचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. तर कुठलेही म्हणजे खरे तपस्वी अशा पद्धतीनेच असतात की ते परिस्थितीला किंवा परिस्थितीला बदलवण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्या परिस्थितीचा उपयोग आपण भगवंतांच्या समीप जाण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने ते विचन असू देत किंवा कुठल्याही चांगल्या परिस्थितीमध्ये असू देत, ते केवळ भगवंतांचा आश्रय घेतात. आणि त्यामुळं हा आश्रय जेव्हा घेतला जातो तेव्हा मग भगवंत पूर्ण स्वरूपामध्ये स्वतःला त्या भक्ताकडं देतात. आणि जेव्हा आपण सकाम इच्छा करतो तेव्हा जसं आपण म्हणतो ना की आपण म्हणजे एखादं लहान बाळ आई बाहेर चाललीये तर हट्ट काय करतं, मला पण तुझ्या बरोबर यायचं. त्याला भले आई बरोबर बाहेर जायचं नसतं, परंतु काय माहिती असतं की आपण एवढा आरडाओरडा करतोय म्हणल्यानंतर आपली आई आपल्याला काहीतरी कॅडबरी देईल, चॉकलेट आणेल किंवा काहीतरी प्रॉमिस तरी करेल की मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येईन म्हणून. आणि जेव्हा हे प्रॉमिस आपल्याला मिळतं तेव्हा मग आपण ते बाळ शांत होतं. तर या सकामी इच्छा तशाच की आपण देणार कोण आहे तर आई, आपल्या आईकडे जातो, म्हणजे भगवंतांकडे जाऊ देत किंवा देवी देवतांकडे, ह्यांच्याकडे आपण जातो. आणि नाही मी नामजप करेन किंवा मी ह्या एवढी भक्ती करेन, अशा सेवा करेन, परंतु मला काय हवंय, माझी इच्छा काय आहे की माझा लोकांना मी माहिती पडलो पाहिजे किंवा माझा खूप मोठे मोठे सत्कार व्हायला पाहिजे, जिकडं तिकडं माझ्याच नावाचे फलक असले पाहिजे. अशा जेव्हा त्या चॉकलेट कॅडबरी सारख्या आईस्क्रीम सारख्या इच्छा असतात तेव्हा भगवंतांना ते फार सोपं आहे देण्यासारखं. सोपं आहे कारण त्याच्यामध्ये काही म्हणजे काही नाहीये ना, म्हणजे 5 रुपयाची कॅडबरी दिली, 10 रुपयाचं चॉकलेट दिलं, आईस्क्रीम दिलं, अशा हे भगवंतांसाठी देणं खूप सोपं आहे खरं तर. मग आपण ते काचेचे तुकडे मागायचे का खऱ्या अर्थानं आपल्याला आश्रय पाहिजे नाही, आई मला तू घरातच पाहिजेस, तू मला घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही, असा जेव्हा पराकोटीचा हट्ट केला जातो तेव्हा मग त्या आईला एकतर घरी थांबणं किंवा तिच्या बरोबर आपल्याला घेऊन जाणं, अशा 2 पर्याय राहतात. तर दृढ निश्चयाने हट्ट करतो की नाही मला काहीच नकोय भगवंता, मला केवळ तुम्ही हवे आहात, तेव्हा मग भगवंतांकडे पण दुसरा पर्याय नसतो, ते मग स्वतःला त्या भक्ताला म्हणजे भक्ताला स्वतः समर्पित होतात. म्हणजे कुंती महाराणी देखील, त्यांच्या देखील जेव्हा आपण प्रार्थना पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये देखील असंच आहे ना की कठीण ज्या काही समस्या होत्या तर त्यांचं निराकरण करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न नाही केला की कृष्णा तुझ्याकडे तर खूप मोठी शक्ती आहे, हा समस्येचं निराकरण करतो, अशा पद्धतीने त्यांच्या कधीच मागण्या नव्हत्या. ज्या दुर्योधनाने केलेल्या की ते गेले श्रीकृष्णांकडं कशासाठी तर मला तुमची नारायणी सेना द्या म्हणून. आणि अर्जुन कशासाठी गेले की भगवंत मला तुम्ही निशस्त्र असला तरी चालेल पण मला तुम्ही हवे आहात युद्धामध्ये. तर अशा पद्धतीने पांडव आणि कौरव किंवा कुंती महाराणी यांच्या ज्या भावना होत्या त्याच्यातला आपण भेद पाहू शकतो की पांडव किंवा कुंती महाराणी यांना त्यांनी कुणामध्ये आश्रय शोधलेला तर श्रीकृष्णांमध्ये, आणि दुर्योधन किंवा कौरवांनी कुणामध्ये विश्वास ठेवला तर भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत, जे षड आहेत, तर त्यांचे काही अंश मात्र जे गोष्टी आहेत तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा त्या गोष्टींचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन दोन भेद पाहू शकतो. आणि मग जी आपली इच्छा आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला भगवंत त्या त्या गोष्टींचं फळ हे प्रदान करतात. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थानं आश्रय घेतो भगवंतांचा तेव्हा मग भगवंत काय करतात, खरं आपल्याला पहिलं पहिलं काय करतात तर ते आपल्या भौतिक गोष्टी
ची जी इच्छा आहे ती कमी करतात. म्हणजे साधं उदाहरण की मला खूप छान नवनवीन ड्रेस घेण्याची इच्छा असते, किंवा खूप नटण्याची इच्छा आहे. तर जेव्हा ही इच्छा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो, तर तेव्हा म्हणजे मी असं अशा काही भक्तांनी असे त्यांनी विचार मांडलेले आहेत की जेव्हा मी या पद्धतीने भगवंतांची शृंगार सेवा करण्याचा प्रयत्न केलाय, किंवा भगवंतांचं सगळं ड्रेसिंग करण्याचा प्रयत्न केलाय, तर तेव्हा असं लक्षात आलं की आता मला स्वतःला नटण्याची जी इच्छा आहे ती त्याचं प्रमाण खूप कमी. आणि आता असं लक्षात येतं की असं असं नेहमी विचार असतो की भगवंतांसाठी मी काय करू शकेन की जेणेकरून भगवंत खूप छान दिसतील. तर अशा पद्धतीने भगवंत पहिल्यांदा आपलं काय करतात, तर आपल्या भौतिक इच्छा कमी करतात, आणि मग ज्या काही आपल्या इंटेन्शन किंवा काही हेतू आहेत ते आपण खऱ्या अर्थानं भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावू शकतो. आणि मग भगवंतांचं नाव म्हणजे भगवंतांचा सत्कार ठिकठिकाणी कसा होईल. हं ठिकठिकाणी प्रभुपादांचं किंवा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं हे जे आंदोलन आहे ते ठिकठिकाणी कशा पद्धतीने पोहोचेल. हं आणि म्हणजे जे हरिनाम संकीर्तन होतं किंवा जगन्नाथ रथयात्रा जेव्हा होते, तर या हा जो मोठा सण आहे, तर या सणाला कशा पद्धतीने मान सन्मान मिळेल, कशा पद्धतीने ठिकठिकाणी मंदिर स्थापन होऊन भगवंतांच्या अर्चविग्रहांची पूजा होईल, अशा पद्धतीने या हेतूंचं पूर्णपणे आध्यात्मिक परिवर्तन होतं. त्यामुळे हेतू तेच आहेत, राजसिकच हेतू आहेत. कुठले? सत्कार, मान आणि पूजा. पण केंद्रबिंदू जेव्हा आपण बदलतो, श्रीकृष्णांना तिथं मध्ये आणतो, तेव्हा ती हेच भौतिक जे ऐश्वर्य आहेत, तर तेच भौतिक ऐश्वर्य किंवा साधनं ही भगवंतांच्या सेवेसाठीची खूप मोठी एक अ, खूप मोठी साधनं किंवा एक खूप मोठा तो पूल तयार होतो, जो आपल्याला भगवंतांपाशी आपल्याला पोहोचवू शकतो. तर हाच कृष्ण भावनामृत संघाचा हेतू आहे. केवळ आपल्याला आपला केंद्रबिंदू बदलायचा आहे. भले आपल्या इच्छा बदलण्यासाठी आपल्याला फार प्रयत्न नाही करायचा आहे, केवळ आपण तो केंद्रबिंदू बदलायचा आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या आंदोलनाचं खूप मोठं यश ठरणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रभुपादांच्या या चळवळीचं प्रचार करण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा प्रकारे आपण या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुढचा पण श्लोक आहे की तामसिक तप म्हणजे काय, तर तो आपण उद्या 2 वाजता पाहणार आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद. आज सगळे तपांचे प्रकार आपण पाहिले आणि राजसिक तप आणि फरक आणि खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. थँक्यू. खूप छान उदाहरणं पण मिळाली. स्पेशली ते जे आईचं होतं ना, की आईला कसं घरीच मुलांनी थांबा असं वाटलं तर कसा तो हट्ट केला पाहिजे आणि मग कशी आई दॅट वॉज रिअली वंडरफुल. थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्लीज. दे इकडं थांबायचं मग. हा. हरी बोल. हरी बोल. माताजी धन्यवाद. खूप छान सांगितलं आणि ते आवडलं की भगवंत बाह्य गोष्टी बघत नाहीत, तर आंतरिक चेतना बघतात आणि त्याप्रमाणे ते प्रतिसाद देतात. तर ते उदाहरणांनी तुम्ही खूप छान पटवून सांगितलं आणि तपाबद्दल पण खूप छान सांगितलं की कसं राक्षस देखील तप करत होते, परंतु त्यांची आंतरिक चेतना कशा प्रकारची होती. खूप छान सांगितलं माताजी. थँक्यू. थँक्यू माताजी. हरी बोल. हरी बोल. हरी बोल माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप म्हणजे छान आणि सोप्या पद्धतीने आणि उदाहरणं पण खूप छान दिले आणि जे आपल्या
स्पिरिच्युअल लेवल मधले सुद्धा उदाहरणं आणि भौतिक आपल्या भौतिक गोष्टींमधली सुद्धा उदाहरणं अशी खूप छान देऊन तुम्ही आज समजावून सांगितलं. थँक्यू, थँक्यू. प्रयत्न केला. थँक्यू, तुम्ही स्वीकारला. थांबूया. थांबूयात. हा, चालेल. ओके. थँक्यू. हरिबोल. थँक्यू. हरिबोल माताजी. खूप खूप धन्यवाद. दंडप्रणाम. उद्या उद्या आहे ना माताजी? हो हो. ओके आता ओके. आपण गॅप नकोच घ्यायला ऍक्च्युली खरं हो तर. हो हो पण हो ट्राय हो. करू. येस.